नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मी स्नेहलता धांडोरे. आज नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. हा बघा सार्थक, हाय. याचा आज वाढदिवस आहे. मग आज गेलतो स्कूलमध्ये, चॉकलेट वाटून आलाय सर्वांना. हा बघ, ती बघा आदिती. हाय. आदिती आज स्कूलमधनं आली. आता आम्ही चाललोय बाहेर आईकडे. आता बघूया, आता आपण तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि गाईज मी तुम्हाला सगळं फुल ब्लॉग दाखवणार आहे. तिकडे गेल्यावर आम्ही काय काय केलं, किती मज्जा केली, काय झालं, आणि खूप इंटरेस्टिंग असणार तो ब्लॉग, कारण की आम्ही जाणार आहे आईकडे. खूप सरप्राईज पण भेटणार आहे आम्हाला. म्हणजे त्यांनाच खूप सरप्राईज भेटणार आहे की आम्ही गेलोय. तर बघूया काय होतं पुढे. आता मी चालले आईकडे, मुलांना घेऊन आईकडे आणि पप्पाकडे. तर बघूया आता आपण आज नागपंचमीच्या सणाला सार्थकचा बड्डे आहे. मग आता सार्थकचा बड्डे करायला आम्ही चाललो आहे आई पप्पाकडे. तर आता आपण बघूया तिकडे गेल्यावर कशी आपली बड्डे पार्टी होते ती, आणि भेट पण होते. कशी कारण की आपण मजा करतो. आम्ही शाळा, म्हणजे आमची शाळा चालू झाल्यापासून सोमवार चालू झाला, श्रावण सोमवार. काल उपास होता. आज भावाचा उपास कालच असतो, म्हणजे श्रावण सोमवारचा कालचा उपास आज सोडतात उपास नागपंचमीचा. मग ज्या भावाचा उपास असतोय त्यांनी आज सोडायचा उपास पुरणपोळी करून. आता मी आज चालले आईकडे. आता बघूया आईने काय केलंय. आता गेल्यावर आपण बघूया आईने कशी पद्धतीने पुरणपोळी मस्त केली. आता आपण आणि गाईज माझी जी आई आहे ना, ती खूपच टेस्टी बनवते. मस्त अशी मोठ्या असतात अशा एकदम. म्हणजे पतली तर एवढी छान असते ना, आणि गोड पोळी आणि पिक्या पोळी खूपच छान असतात आईच्या एकदम मऊ. एकाच पोळीमध्ये पोट छान भरतं. करते. आता बघूया आता आपण घरी गेल्यावर. आता आपण जाऊन पुरणपोळी करूया पण आणि खाऊया पण. एवढंच बोलून माझा व्हिडिओ मी बंद करते. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. बाय.